दिल्लीच्या सत्तेच्या गल्लीत जेव्हा सर्वसामान्यांचा आक्रोश घुमतो तेव्हा इतिहास घडतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची राजधानी दिल्ली फक्त राजकीय घडामोडींचे केंद्र राहिली नाहीये, तर ती साक्षीदार बनली अशा काही अभूतपूर्व आंदोलनांची, ज्यांनी थेट देशाच्या राजकारणाला, कायद्यांना आणि सरकारला चक्रावून सोडलंय। पण या 5 मोठ्या आंदोलनांमागची नक्की कारणे काय होती, त्या मागण्या काय होत्या आणि त्यावर मोदी सरकारने काय पावले उचलली आहेत? चला तर मग बघूयात कालानुक्रमाने या 5 आंदोलनांचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतायत सरळ सोपं। या साखळीची सुरुवात झाली मार्च 2012 मधील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने। अण्णांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या मागण्यांसाठी रणशिंग फुंकले होते। पहिली मागणी, केंद्र स्तरावर लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्त कायद्याची तातडीने अंमलबजावणी करून सक्षम व्यक्तींची नियुक्ती करणे। दुसरी मागणी होती, शेतकऱ्यांच्या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित 1.5 पट हमीभाव मिळण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे। तिसरी मागणी होती, 60 वर्षांवरील सर्व वृद्ध शेतकऱ्यांना दरमहा ठराविक पेन्शन योजना लागू करणे। आणि चौथी मागणी, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राईट टू रिजेक्ट आणि मतपत्रिकेत उमेदवाराचा फोटो असणे यासारख्या सुधारणा करणे। यावर सरकारची काय भूमिका होती? केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी रामलीला मैदानावर अण्णांची भेट घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर 7 दिवसांच्या उपोषणानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। त्यानंतर डिसेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान दिल्लीत दुसरे मोठे वादळ घोंगावले, सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलन। नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात दक्षिण दिल्लीतील शाहीन बाग हे या आंदोलनाचा मुख्य चेहरा बनले, जिथे महिलांनी 24 तास रस्त्यावर बसून आंदोलन चालवले। यावर सरकारचा काय प्रतिसाद होता? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की सीएए हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेणार नाही। आणि गृह मंत्रालयाने कायद्यात कोणताही बदल न करण्याची भूमिका ठाम ठेवली। अखेर मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे प्रशासनाने हे आंदोलन उठवले। तिसरे आणि जागतिक पातळीवर गाजलेले आंदोलन ठरले नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यानचे ऐतिहासिक शेतकरी आंदोलन। केंद्र सरकारने संबंध केलेल्या 3 नवीन कृषी कायद्यांविरोधात आणि सर्व पिकांना कायद्याने एमएसपीची हमी मिळवण्यासाठी देशाचा बळीराजा दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमांवर तब्बल 378 दिवस रस्त्यावर ठाण मांडून बसला। यावर सरकारने काय केले? तर सुरुवातीला 11 फेऱ्यांच्या बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर 19 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः थेट टीव्हीवर येत देशवासियांची क्षमा मागितली आणि 3ही कृषी कायदे रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा केली। या लोकशाहीतील जनशक्तीचा सर्वात मोठा विजय मानला गेला। चौथे आंदोलन ठरले जानेवारी ते मे 2023 दरम्यानचे ऑलिम्पिक कुस्तीपटूंचे आंदोलन। साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांसारख्या अव्वल खेळाडूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत दिल्लीच्या जंतर मंतरवर धरणे आंदोलने केली। यावर सरकारने काय पावले उचलली? तर क्रीडा मंत्रालयाने तातडीने चौकशी समिती स्थापन केली, महासंघाचे कामकाज निलंबित केले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले। आणि 5वे, सध्या दिल्लीत पेटलेले विद्यार्थी व युवा आंदोलन। नीट परीक्षांमधील पेपर फुटीचे प्रकार, वाढती बेरोजगारी आणि लडाखच्या हक्कांसाठी सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात दिल्लीच्या रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळत आहे। यावर सरकारची सध्याची भूमिका काय आहे? तर या आंदोलनापुढे आणि विद्यार्थ्यांच्या आक्रमक मागण्यांसमोर सरकार सहजासहजी झुकताना दिसत नाहीये। प्रशासनाकडून कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवत आणि कायदेशीर चौकशीचे आश्वासन देत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे। पण आपल्या भविष्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध विद्यार्थी आजही रस्त्यावर ठामपणे उभे आहेत। दिल्लीतील जंतर मंतर असो, रामलीला मैदान असो वा सीमांचे रस्ते, मोदी सरकारच्या कार्यकाळातील या 5 प्रमुख आंदोलनांनी सिद्ध केले की लोकशाहीत जनता जेव्हा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरते तेव्हा सरकारची काय भूमिका राहते आणि जनता आपला लढा कसा चालू ठेवते। सीजेपी आंदोलनाविषयी, जंतर मंतरवर सुरू असलेल्या लढ्याविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।